नमस्कार मित्रांनो, मराठी रायझिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक अत्यंत मेहनती उद्योजक आहे, धडपडी उद्योजक आहे, नोकरी सांभाळून व्यवसाय कसा करावा ह्याचं एक्सलंट उदाहरण आहे. म्हणजे आपण मोठमोठ्या उद्योजकांची उदाहरणं घेत असतो जनरली, पण जी छोटी मोठी धडपड आपल्या आजूबाजूला चालली आहे ना, त्यातूनच कदाचित आपला व्यवसाय त्या दिशेनं सुरुवात होऊ शकते त्याची. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे श्रेया मोरे. जेवढे इन्स्ट्रक्शन्स आजपर्यंत मी दिलेत की हे करायचं, ते त्यांनी करून मोकळं केलं प्रत्येक वेळी. बरोबर ते? प्रत्येक वेळी आम्ही म्हटलं हे करायचं, म्हटलं की करायचं, संपला विषय, बाकी कुछ नाही. ओके, आम्ही बोलायचे थांबतो पण ते करायचे थांबत नाही, आणि करणं ह्यालाच बिझनेस म्हणतात. आणि त्याच्यात जबरदस्त प्रश्नच नाही, हा ना. श्रेयती, नमस्कार. नमस्कार सर. श्रेयती, तुम्ही लहानपणी कशा होतात? म्हणजे कुठल्या शाळेत शिकलात आणि कसा स्वभाव होता तुमचा? बालपण माझं सगळं दादरमध्येच गेलं, अगदी बॉर्न अँड ब्रॉटअप मध्ये, दादरमध्ये. सगळं दादर? सगळं दादर. शाळा पण शाळा म्हणजे आम्ही छबिलदास शाळा जी आहे दादरला, तिथलं माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. कॉलेज पण दादरच, कीर्ती कॉलेजला. आणि तुमची जी गँग येते एक्झिबिशन मध्ये, ती कुठली? कॉलेजची? ती बरी नाही, शाळेची गँग येते. शाळेची गँग येते? हा, शाळेच्या बालमैत्रिणी आहेत सगळ्या. पण त्या कशा दादरच्या आसपासच वसलेल्या आहेत सगळ्या, त्या लग्न झालेल्या सगळ्यांची, तर त्या दादरमध्येच आहेत. जबरदस्त धमाल करतात त्या. त्याच्यावर मला समजतं की तुम्ही शाळेमध्ये काय करत होते. धमाल म्हणजे धमालच केली आम्ही शाळेमध्ये, अभ्यास पण तेवढाच केला आणि धमाल पण. पण ते आतापर्यंत पण त्यांना फक्त बॅनर आपला टाकला ना कोकण बाजारचा की हाय, जर त्यांना अवेलेबल असेल, येऊ शकत असतील तर त्या म्हणजे फॉलोअप नाही करायला लागत मला. जेवढा जमतील तेवढा. अगदी दोघी पण येतात, जेवढा दादरमध्ये राहत असतात ना तेवढा दोघी येतात. 2 माहीमला राहतात, एक माटुंग्याला राहते, एक बांद्राला राहते, एक परेलला राहते. मग त्या कोऑर्डिनेशन करून येतात त्या, म्हणजे मजा करायला. त्यांनाही एक्झिबिशनला वगैरे, अगदी एक्झिबिशनच्या लाडक्या आहेत त्या. आपलंच असं नाही, पण बाकी दादरमध्ये कुठलं एक्झिबिशन असतील तिथे त्या जातच असतात. म्हणजे भटकी जमात म्हटलं तरी फरक नाही त्यांना. अगदी फार दे आर व्हेरी फॉन्ड ऑफ एक्झिबिशन्स. फॅन्टॅस्टिक. तुमच्या फॅमिली बद्दल सांगा ना थोडंसं. फॅमिली माझं लग्न अगोदर खूप मोठी जॉईंट फॅमिली होती. काका, आत्या, आजी, आजोबा, माझे वडील, आई आणि आम्ही 3 बहिणी. त्याच्यामुळे चाळीतल्या घरामध्ये राहण्याचं जे लाईफ असतं ते खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलं. लहानपणापासून एकत्र जी कुटुंब पद्धती असते ती खूप चांगल्या प्रमाणे अनुभवली. आणि म्हणजे माझी तशी इच्छा पण होती की आपण लग्न झाल्यावर सुद्धा आपल्याला हे असंच मिळालं पाहिजे. आणि ते देवाच्या ह्याने मिळालं पण. जॉईंट फॅमिलीमध्येच मिळाली. माझे मिस्टर आणि त्यांचे मोठे भाऊ, त्यांची फॅमिली अगोदर होती आणि मग आमचं नंतर लग्न झालं. मग ते काही कालाने नंतर मग सेपरेट झाले, जेव्हा घर छोटं पडायला लागलं. पण तुम्ही आता पण भेटत असता एकत्र? होय, गावाला वगैरे. गावाला तर जातो डेफिनेटली, एका पायावर तयार असतो. गावाला जायचं म्हटलं की ते माझे दीर सुद्धा. मग ती गावाला गेल्यावर पण आमचे 3 घर आहेत. म्हणजे तुमचा माइंडसेट तसाच आहे. हो, एकत्रच राहायचं. मिस्टरांचे काका, त्यांची 2 मुलं, त्यांची फॅमिलीज वगैरे. आम्ही मे महिन्यात जातो ना, पूर्ण घर भरलेलं. म्हणजे इतकं भारी वाटतं ते एकत्र असं जाऊन हे करणं, एकत्र सगळ्यांसाठी काहीतरी करणं, किचन मध्ये बनवणं, जेवण करणं किंवा काही. ते जॉईंट फॅमिली मधलं आयुष्य तुम्ही त्या 2-3 दिवसात जगण्याचा प्रयत्न. मला तर जेव्हा वेळ मिळतो मी चान्स बघत असते, कधी गावाला जायला मिळतं. दिवाळीत जातो आम्ही. आता 31 डिसेंबरला, तेव्हा पण चालू आहे आमचा प्लॅन यायचं म्हणून सगळ्यांनी. जबरदस्त. व्यवसाय सुरू करायचा विचार कसा झाला तुमचा? व्यवसाय सुरू करायचं असं काय प्लॅनिंग नव्हतं. 2017 मध्ये माझी आई गेली, तर ती आपली घरातून काही ना काही असा व्यवसाय, कारण एकत्र कुटुंब पद्धती होती, पप्पा माझे एकटेच कमावणारे होते. त्याच्यामुळे तिची अशी इच्छा होती की काहीतरी घरासाठी हातभार लावा, म्हणून ती अशी टिफिन वगैरे करायची. मग ती सुट्टी असेल तेव्हा तिच्याबरोबर चपात्या करायला लागणं वगैरे, काय अशी छोटी मोठी कामं, ज्याला फार म्हणजे ताण नाही असं, पण बाकी सगळं तीच मॅनेज करायची. तर हे सगळं करून तिला कायम कुटुंब ह्याच्यामध्येच, किचनमध्येच बघितलं मी. कोणासाठी काय करायचं, काय करायचं, ती किचनच्या बाहेर सगळं व्हॉट एव्हर जे पण काही आहे. त्याच्यामुळे ती गेली आणि त्याच्यानंतर मग बोलू शकतं की आधार गेला असं आपला. आणि मी तिच्या इन्स्पिरेशननी, म्हणजे ती करायची ना, ते म्हणलं आपण आता ती गेली आहे तर आपण का नाही करायचं, तिच्या नावानेच काहीतरी सुरू करूया. म्हणून मी माझं बिझनेसचं नाव शारदा कलेक्शन, आईचं नाव शारदा. हो, क्या बात आहे.
क्या तर बात तिच्या आहे. नावानेच मी हे हे मी माझा ब्रँड एवढ्या वर्षात आज पहिल्यांदा कनेक्ट करतोय ह्या आईचं नाव विषयाशी. शारदा आहे. हा, कारण तुम्ही एवढं सांगितलं होतं की आईच्या नावावरती ब्रँड आहे, पण हा. ह्याच्या मागची ही वाली स्टोरीज हा, जाणून घेण्यासाठीच आपण पॉडकास्ट सुरू केला. तिला कायम किचन मध्येच बघितलं, म्हणजे स्वतःसाठी पण ती आपल्या मुलाबाळांसाठी पण काही शेअर करावं. मुलीच होतो आम्ही सगळ्या, तर शेअरिंग वगैरे आमचं ते जास्त शेअर करता आलं नाही. तर मग थोडंसं विचार केला मी की असं काहीतरी घेऊन यायचं मार्केटमध्ये, ज्याने गृहिणीचा, जे वर्किंग वुमन आहेत त्यांचा घर सांभाळून, ऑफिस सांभाळून त्यांना कुटुंबाशी सुद्धा कनेक्ट राहता येईल, वेळ देता येईल, असे काही प्रोडक्ट्स आपण घेऊन यायचे. मी म्हणून मग प्रीमिक्स चॉईस केलं, जे पटकन बनवता येतं आपल्याला. अगदी 10 मिनिटात आपण बनवू शकतो. नाश्त्याचे पदार्थ असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील, काही जेव्हा आपल्याकडे ओकेजन्स असतात. खरवसचं पण प्रीमिक्स आहे. हो, खरवस असते, चहा असतो गुळाचा. बिलकुल बिलकुल. ज्याला जे येत नाही ते श्रेयाताईंकडे या आणि बनवून खा घरी. हा, घरातून व्यवसाय करताना कुटुंबाची कशी साथ मिळाली तुम्हाला? कुटुंबाची साथ तर पहिल्यापासूनच मिळाली, त्याच्यामुळेच पुढे जाता आलं. मिस्टर खूप म्हणजे बिझनेस करायचा विचार आला तेव्हा फॅमिलीकडनं सपोर्ट हो मिळालं. हे माझ्यापेक्षा जास्त काही नवीन करायचं घेतलं की इन्व्हेस्टिगेशन त्यांचं चालू असतं. हे बरोबर आहे ना, हे मसाला जास्त लाल दिसतोय तुझा, किंवा गुळामध्ये, ह्याच्यामध्ये गुळाच्या चहामध्ये जास्त गुळ दिसतोय वगैरे, सगळं घरी त्यांच्यावरच करते. चलो, म्हणजे फ्रंट डेस्क वरती जरी ते दिसत नसले येस, तरी सासूबाई वगैरे म्हणजे टेस्टिंग करण्यात वगैरे, ते मग कधी काही केलं की त्यांनाच पहिलं थेपला केला किंवा काय कमी आहे ह्याच्यामध्ये वगैरे, मग ते सांगणार बरोबर. म्हणजे ते योग्य दिशा दाखवण्याचं काम ते करतात. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. ओके, जॉब काय करता तुम्ही, कशा विषयात जॉब? माझा पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आमची, रिफायनरीज मध्ये, जे इंडियामध्ये जेवढ्या रिफायनरीज आहेत, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम वगैरे, नायराच्या वगैरे, रिलायन्सच्या जेवढ्या रिफायनरीज आहेत तिथे आमचे टँकेजेस बनतात, स्टोरेज टँक्स बनतात, त्याचे प्रेशर वेसल्स बनतात, माउंटेड बुलेट्स वगैरे असतात. हा, मॅन्युफॅक्चरिंग आहे कंपनी. मुरबाडला आमचं हे आहे, वर्कशॉप आहे. ओके. तिथे मी मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करते. म्हणजे मार्केटिंग नाही करत, पण इलेक्ट्रॉनिक टेंडरिंग करते मी. ओके, असं सगळं जॉब आहे. म्हणजे टेंडर्स, कामं आणण्याचं काम करतो आम्ही. टेंडर्स फाइंड करणं आणि ती इलेक्ट्रॉनिकली फील्ड करून, येस, ते आम्ही करतो. ओके, तुमचं रोजचं जे बिझनेस रिलेटेड काम आहे त्याच्यामध्ये घरात सर्वात जास्त मदत कोण करतं? सर्वात जास्त आत्ता मुलगा करायला लागलाय. पॅकेट्स वगैरे बनवायचं, डिलिव्हरी त्याच्यावर दिली मी, कारण ते मुद्दामून दिलेलं आहे की थोडंसं तयार व्हावं म्हणून. उद्योग संस्कार बोलू शकतो. तर तो प्रिंट वगैरे काढून आणणार, मग ते पॅक करणार, हे सगळं काम आता तो करतो. प्लस घरातून आम्ही राहतो 3ऱ्या माळ्यावर, वरून खालती आपल्याला तर स्टॉलला सामान जेव्हा आणायला लागतं तेव्हा दोघंही मदत करतात. ओके. त्याचे वडील पण आणि तो पण. आता हे घर, व्यवसाय, नोकरी, या सगळ्याचा बॅलन्स कसा करता? एवढं सगळं बॅलन्स करायचं आहे, मला वाटतं बाकीचेच बॅलन्स होत असतील. हे म्हणून मी फक्त कोकण बाजार हे एकच उद्दिष्ट ठेवलंय. तिकडे आपला मंडे टू फ्रायडे माझं ऑफिस असतं. शनिवार रविवार जेव्हा वेळ असतो तेव्हा आपलं कोकण बाजारमध्ये, म्हणजे आणखीन कुठे स्टॉल करत नाही, फक्त कोकण बाजार एकच माध्यम ठेवलंय. जिथे फोकस असल्यामुळे ते सगळं, ते ऑफलाईन करायचं तर फक्त तिथेच. हे मी पहिल्यापासूनच ठरवलेलं. म्हणजे मी 1-2 प्रदर्शनं केली, त्याच्यानंतर ठरवलं की इथेच करायचं. कारण बाकी कुठे करायला मग तसं आवडत पण नाही करायला, आणि कुठे जाऊन दुसरीकडे करावं असं वाटत पण नाही. त्याच्यामुळे फक्त कोकण बाजार, शनिवार रविवार असते तेव्हा कोकण बाजार असतो माझा. म्हणजे घरातले बोलतात की तुझं मंडे टू फ्रायडे तुझं शेड्यूल ऑफिसचं असतं, नंतर परत शनिवार रविवार. म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे बघायला वेळ मिळत नाही असा. पण मी त्यांना मग उत्तर देते की हे 2 दिवस जे असतात ना, त्याच्यात मी सगळं, माझी एनर्जी सगळी गेन करते. नाही, कोणतरी म्हणायचं, माझी आई का माझी आजी म्हणायची की तुम्ही एका कामातून थकलात आणि दुसरं काम केलं तर इट इज रिलॅक्सेशन. म्हणजे बरोबर, नॉर्मली ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं की झोपलं तर रिलॅक्स होऊ, पण तुम्ही दुसरं काम घेतलं ना तर यू ऑटोमॅटिकली रिलॅक्स. अभ्यास करतोय, तू चित्र काढ, यू गेट रिलॅक्स करता. तुम्ही काम करता, तुम्ही खेळायला जा, तुम्ही रिलॅक्स करता. त्याच्याआधी झोपलात तर अजून थकाल कदाचित, हा ना. बरोबर. तुमची पहिली ऑर्डर आठवते का तुम्हाला? पहिली ऑर्डर आठवते ना, तुपाची ऑर्डर होती माझी पहिली, आणि ती आमच्या पनवेलमधल्या योगशाळेतून आली होती. म्हणजे मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की एवढी मोठी तुपाची ऑर्डर, 10 किलोची एकदम ऑर्डर. म्हणजे तूप माझं आणलं तेव्हा रेअरली जायचं, कारण
मार्केटला तूप असतं त्याच्यामुळे खूप रेअरली जायचं. पण त्यांनी एक सॅम्पल कधीतरी घेऊन गेले होते, मला तर आठवत पण नाही. ऑर्डर ऑनलाईन मागवलं होतं त्यांनी आणि मग एकदम 10 किलोची ऑर्डर मला दिली होती. ती जवळजवळ 2 वर्षापूर्वी दिली होती ऑर्डर. तिथपासून त्यांचं बुलेट तूप खूप छान आहे. कधीपासून तुम्ही व्यवसाय कधी सुरू केला? व्यवसाय सुरू केला 2020 ला सुरू केला. ओके. ऑनलाईन सुरू केला होता 2020 ला. मिशोमधनं वगैरे मिशोमधनं सुरू केला होता आणि 2022 ला स्टॉलिंग केली. ओके. कोकण स्टॉल्स थ्रू आले. हो, विक्रोळीला पहिलं स्टॉल केलं होतं मी. ओके ओके. आपलं सुपर फ्लॉप एक्झिबिशन. सुपर फ्लॉप. आणि तरी पण तुमच्या मनात हा विचार ना आला की अरे ह्याच्यात नाही, पण माझ्या हिशोबाने माझ्या मताने ते माझ्यासाठी चांगलं होतं, कारण माझं स्टार्टच होतं. माहित नव्हतं कसं एक्झिबिशन करतात. तुमचं जे लाईव्ह होतं ते पण मी फर्स्ट टाइम तिथे हे केलं होतं, म्हणजे व्हिडिओज बघून कस्टमर आले होते. त्या ताई आपल्या बदलापूरला राहतात, हो, त्या तिकडे विक्रोळीला आल्या होत्या, मसाला घ्यायला आल्या होत्या. बरोबर. पण त्यांचं पण लाईव्ह वगैरे घेतलं होतं. म्हणजे बिलकुल प्रोसेस आवडली की एवढं सगळं करतात म्हणजे काहीतरी भन्नाट असेल. येस. म्हणजे एक्झिबिशन मध्ये पहिल्यांदा तुम्ही कोकण बाजारमध्ये? हो, एक्झिबिशन मध्ये कोकण बाजार केलं. बिझनेस मिशो मधनं चालू केला. ओके. एखादा ग्राहकाचा फीडबॅक जो तुमच्या लक्षात आहे? ग्राहकाचा फीडबॅक म्हणजे माझी चुलत बहीणच आहे, ह्याला राहते, ती नवसारीला राहते. तिने चहाच मागवलं होतं माझ्याकडनं, गुळाचा चहा मागवलेला. अगदी 4-5 पॅकेट. मी तुम्हाला सांगितलं पण असेल, काहीतरी 31st साठी पार्टी केली होती तेव्हा एकदम बल्क मागवलेले. खरवस पण मागितलेला आणि हा गुळाचा चहा पण आपला ऑर्डर केला. प्रोडक्ट घेतला आणि पार्टी केली, खरवस पार्टी केली त्यांनी. ओके. तर तो गुळाचा चहावर त्यांनी फीडबॅक दिला. बोलले, ताई तुझं हे जे गुळाचा चहा आहे हा मीम बनवायच्या पण लायकीचा नाही चहा. याच्यावर दंतकथा बनवू शकते. अरे बापरे. म्हणजे इतका सुपर आहे तो, म्हणजे टेस्ट इतकी छान आहे, म्हणजे वाटतच नाही आपण की हा गुळाचा चहा आपण पितोय. ओके. खूप म्हणजे आमच्या सोसायटी हा फीडबॅक म्हणजे सरकॅझम होता त्यांचा, मस्करीत तारीफ करत. ओके ओके. मी घाबरलो, म्हटलं असं काय आम्ही प्यायलोय, चांगलं आहे. त्यांनी एकत्र सोसायटीमध्ये त्यांनी पार्टी केली होती तेव्हा मग त्यांनी त्यांच्या मैत्रिणी वगैरे हे त्यांनी सगळं मला फीडबॅक पाठवला होता. जबरदस्त. ताई तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय? सक्सेस म्हणजे माझ्या प्रोडक्ट्स मध्ये झालेली वाढ, टर्नओव्हरची वाढ आणि लोकांचा बसलेला विश्वास माझ्या प्रोडक्ट्सवर, हेच माझ्यासाठी सक्सेस. टर्नओव्हर वगैरे कॅल्क्युलेट करायला कधीपासून सुरुवात केली तुम्ही? हे आता तुम्ही जसं शिकवायला सुरुवात केली तिथपासूनच आम्ही टर्नओव्हर कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली. एक्सेल मध्ये शीट्स बनवणं वगैरे. हो, फायदा झाला. आता ते हल्ली सगळ्यांसमोर आपण नसेल सांगलं, पण माझं सगळं चालू आहे. ते म्हणजे ती सवय लावण्यासाठी होता विषय. मग ती जे पहिल्यापासून जे करत गेलो ना त्याच्यापासून ती सवय लागली की एक दिवस नाही केलं तर केलं नाही, ह्याच्यात ऍड करायचं आहे आपल्याला. आणि माझ्याकडे आता सुद्धा रेडी आहे, ते रेग्युलर करतेस मी, ते करायला कंटाळा नाही करत. आपल्या ट्रेनिंग मध्ये आपण उद्योजकांना एक फॉर्मॅट दिला होता ज्याच्याने डेली रिपोर्टिंग त्यांना, बिकॉज दे आर रिपोर्टिंग टू देमसेल्व्स, राईट. आणि ते खूप कमी उद्योजक ऍक्च्युअल मध्ये करतात. ऍक्च्युअल ते सर्वांनीच केलं पाहिजे, पण जे करतात त्यांना त्याचे भन्नाट. बिकॉज ऑब्विसली इफ यू रिपोर्ट टू युअरसेल्फ, तुमचे रिझल्ट डेफिनेटली बेटर व्हायला सुरुवात होईल त्यातून. एखाद्या दिवशी कमी झालं तर ते नाही, मग पुढच्या दिवशी ते भर कशी भरून काढायची त्याच्या पद्धतीने प्रयत्न मग सुरू होतात. तेच रिअलायझेशन महत्वाचं आहे ना, की आज मी काहीच नाही केलं तर 0 लिहिणं महत्वाचं आहे, की मी आज काही नाही केलं, उद्या हा पण आणि तो पण, असं 2 दिवसाची भरपाई मला करायची आहे. कोकण बाजारमध्ये जेव्हा पहिल्या दिवशी आला होता त्या दिवशीचा अनुभव काय होता? पहिल्या दिवशीचा अनुभव आला यायला, कारण ऑफिसमधनं येणार होते, यायला उशीर झाला मला आणि स्टॉल सुरू झाले होते. मी आय थिंक तुम्हालाच फोन करून सांगितलेलं, सर माझं खरवस येत आहे माझ्या स्टॉलवर, ठेवतील ते, ठेवा म्हणून. तुम्ही आलेला पण नव्हते, मी आलेले पण नव्हते, पण ते माझी जिजाजी होते त्यांनी आणून ठेवलं होतं, खरवस आणला होता, आणखी बाकीचं पण सामान आय थिंक तेच घेऊन आले होते. कारण हे खरवस जो प्रोडक्ट आहे हो ऍक्च्युली त्यांचा प्रोडक्ट आहे. मी फक्त मार्केटिंग करते, सेल्स करते, त्याचा घरातलेच आहे ते, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की प्रोडक्ट घरातलंच आहे ते. तर त्यांनी थोडंसं मदत म्हणून, ते आता हल्ली पण म्हणजे आजपर्यंत मदत खूप केली त्यांनी, मॉरल सपोर्टिंग वगैरे करणं वगैरे हे सगळं ते करत असतात. तर त्यांनीच प्रोडक्ट आणून ठेवलं. त्याच्यानंतर येऊन मग मी स्टॉलवर लावले वगैरे प्रोडक्ट आणि मग
सुरू झालं त्याच्यानंतर मग त्या ताईंचा कॉल येऊन गेला. त्या पहिल्याच दिवशी आलेल्या ताई त्या, आणि मग सुरू झालं. पण नंतर मग तुमचं लाईव्ह वगैरे झालं. लाईव्ह बघून पण काही आपले काय बोलतात कस्टमर्स मिळाले. पण माझ्या दृष्टीने तो चांगला गेला होता. म्हणजे छोटा त्याचा टर्नओव्हर होता, पण लोकांशी कनेक्शन बनलं होतं का? जे बाकीचे उद्योजक आहेत त्यांच्याशी कनेक्शन बनलं? तिथे विक्रोळीला एवढा नव्हता बनला. ओके. पण बाकी त्याच्यानंतर केले. भांडुपला एकदा केला, तिथे पण चांगला प्रतिसाद मिळाला आपला करवसला वगैरे. जबरदस्त. तुमचा कोणता प्रोडक्ट आजपर्यंत सगळ्यात जास्त विकला गेला? गुळाचा चहा. गुळाचा चहा. येस. क्या बात आहे. आणि आता तूप जातं, म्हणजे भन्नाट जातं. ते सगळ्या योगशाळेच्या वगैरे ऑर्डर्स असतात ना, म्हणजे त्यांनी प्रिफर केलं, त्यांनी स्वतः टेस्ट केलं तूप, आणि मग त्यांनी मागवलं माझ्याकडनं. त्यांची ऑर्डर मिळाली, त्याच्यानंतर इतर दुसऱ्या 2-3 ऑर्डर्स पण मिळाल्या डॉक्टरांच्या, आयुर्वेदिक डॉक्टरांच्या वगैरे. ओके. आता कोकण बाजारमध्ये एक्झिबिशन लावल्यानंतर त्याच्यानंतर ऑर्डर्स येतात का व्हॉट्सअपवरती? हो. फेसबुक इन्क्वायरीज वगैरे? एक्झिबिशन झाल्यावर येतात ना ऑर्डर, चालूच असतात. झाल्यानंतर हो, ऑनलाईन ऑर्डर्स की आम्ही येऊ शकलो नाही म्हणून, पण मला असंच हवंय, तूप हवंय किंवा काय हवंय, चालूच असतात. पुण्याच्या वगैरे ऑर्डर्स माझ्या चालूच असतात. त्या अन्विताई एक आहेत, म्हणजे आपल्या कोकण बाजारच्याच कस्टमर आहेत. त्या तर सगळ्यांकडनं घेतच असतात. काही पालकर भाऊंकडनं घेतात, माझ्याकडून घेतात. त्यांच्या वरचेवर असतात ऑर्डर. असे त्यांच्यासारखे बरेच कस्टमर आहेत. माझ्या पनवेलमध्ये पण आहेत, दादर साईडला आहेत कस्टमर. स्टेशनला येतात, स्टेशनला चहा पॅकेट्स घेऊन ये वगैरे. एक येतात आपल्या दादरला, एक येतात त्या थोड्याशा एजेड आहेत ताई. ओके. मेघा म्हणून नाव आहे त्यांचं. त्या येतात, त्या फक्त चहाचं कस्टमर आहे, दुसरं काही घेत नाहीत. ओके. म्हणजे चहा पण त्यांना फ्लेवर मध्ये लागतो. मी त्यांच्यासाठी सेपरेट मागवते. मग इलायचीवाला वेगळा लागतो त्यांना, ते रोजमेरीवाला घेतात, तो वेगळा लागतो. ग्रीन टी घेतात, मग ते त्यांच्यासाठी सेपरेट मागून घेते. म्हणजे तेवढं ग्राहकांशी कनेक्शन आहे, चांगलं आहे. व्हेरी नाईस. बाकीचे जे उद्योजक आहेत त्यांच्याकडून काय शिकलं तुम्ही कोकण बाजारच्या ह्या प्रवासात? बाकीच्या उद्योजकांना एक मी सारिकाताईंचं नाव घेईन. बिझनेस करताना एक ती डोक्याचा थंडपणा असतो, तो त्यांच्याकडे आहे. तो मी घेतला त्यांच्याकडनं. म्हणजे डोकं शांत ठेवून त्या हे करतात. तो त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो. दिव्याताईकडनं आवडतं, ती फोकस्ड असते. ती तिच्या स्टॉलवर कस्टमर्स असतात, पण त्यांचं लक्ष चौकडे असतं. हा त्यांचा गुण घेण्यासारखा आहे. अजून पुढे पण लावणार स्टॉल कोकण बाजार सोबत? ऑब्व्हियसली. जोपर्यंत जॉब आहे तोपर्यंत स्टॉल लावणार. ओके. आणि जॉब सोडायचा कधीचा प्लॅन? जॉब सोडणार तर काहीतरी स्वतःचा सेटअप मी करण्यात इंटरेस्टेड आहे. काय प्लॅन आहे तुमचा बिझनेसचा, जरा सांगा ना. बिझनेसच्या प्लॅन मध्ये अजून नवीन नवीन प्रोडक्ट्स ऍड करायचे. आणखीन एक वेगळ्या लेवलला घेऊन, म्हणजे ह्या अशा लेवलला घेऊन जायचे की जिथे माझ्या प्रोडक्टवर, माझ्या ब्रँडवर डॉक्युमेंटरी वगैरे होईल, अशी माझी खूप इच्छा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुमच्या नावाची की ह्या बिझनेस वुमन आणि त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनली तर तुम्ही म्हणाल की ते सक्सेस आहे माझ्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या. आता हे जे बाकीची लोक घरातनं व्यवसाय सुरू करतात त्यांना तुमचा काय सल्ला असेल? व्यवसाय सुरू करा घरातनं की त्यांनी ऑफलाईन सुद्धा करावा. मी तर म्हणते कोकण बाजारचाच विचार करावा त्यांनी. जर तुम्ही काही छोटंसं करत असाल घरातून तर कोकण बाजारला कॉन्टॅक्ट करा, तिथे स्टॉल करा. स्टॉल करून डेफिनेटली मी सांगू शकते की तुमचा सुद्धा आत्मविश्वास गेन होईल तिकडे, जो ऑलरेडी आमचा झालेला आहे. अजय सरांचे वेळोवेळी, म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य मी सांगते. आता कालच एक त्यांनी पोस्ट एक टाकली होती, थोडंसं लो फील होतं मनातून, आणि ती पोस्ट पटकन आली समोर. म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा ती पोस्ट आली समोर की आपल्याला मागे किती लोकांनी नावं ठेवली, काही केलं तरी पण आपल्या मनाची शांती आपण ढळू द्यायची नाही. बिलकुल. हा जो होता, मी म्हणजे एकदम मनाला भिडलं ते. म्हणजे आपण कसं फेसबुकला, आपण बाहेर आता हे बोलतोय तर आपल्याला फेसबुकला परत तेच येतं, ज्या विषयावर आपण, तसं ती पोस्ट एकदम काम करून गेली. मी त्याच्यावर टाकलं पण. हा एक तुमच्यामध्ये दैविक गुण असा आहे की अगदी जेव्हा गरज होती तेव्हा ती पोस्ट समोर आली. व्यवसाय सुरू करताना छोटा सुरू करावा की इन्व्हेस्टमेंट वगैरे पहिले अरेंज करून त्याच्यानंतर सुरू करावा? व्हॉट इज युअर थॉट? छोटाच सुरू करा. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट फारशी नव्हती, अगदी 10-1 हजार पण नव्हती इन्व्हेस्टमेंट. थोडेसे तुपाचे डबे, थोडं मसाला, 4-5 हजाराचा मसाला, असं. मी जेव्हा फर्स्ट स्टॉल केला होता तेव्हा हार्डली इन्व्हेस्ट माझी 7 ते 8 हजार रुपये असेल इन्व्हेस्टमेंट. ओके. या ताई आता उद्योजकासारख्या दिसत आहेत, पण जेव्हा 6 महिने काम केल्यानंतर मी प्रश्न विचारला होता की ताई तुमचा टर्नओव्हर काय, तर त्यांनी खूप अभिमानाने 14,000 म्हणून सांगितलं होतं. हा ना, त्यांना माहितीही नव्हतं की तो कमी टर्नओव्हर आहे.
ओके, म्हणजे काय, आपण काम करत असतो आणि ते चालत असतं, सगळं मजा येत असते आणि आपण एन्जॉय करत असतो ती Enjoy गोष्ट, करत राईट. असतो. तर तेच त्यांचं चाललेलं होतं. पण आत्ता शी सो फोकस्ड की त्यांचा कस्टमरचा डेटा एका जागी आहे. आजपर्यंत कोणी कोणी त्यांच्याकडनं खरेदी केली आहे, प्रत्येक गोष्ट, हा ना, टर्नओव्हर, इन्क्वायरीज किती जनरेट करते, Yes. कोणत्या प्रोडक्टच्या किती इन्क्वायरी, असा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जसं एखादं कॉर्पोरेट ठेवतं तसं श्रेयाताईंच्या एक्सेल शीट्समध्ये तुम्हाला मिळेल, Yes. हा ना. आणि ते मला वाटतं त्यांच्या यशाची काय Yeah. म्हणतात चावी आहे, चावी आहे. हा ना. चलो रॅपिड फायर राऊंड सुरू करते. येस. ओके, सगळ्यात पहिलं सांगा तुमचा बेस्ट सेलर कोणता आहे? बेस्ट सेलर गुळाचा चहा. दुसरा? तूप. ओके. कोकण बाजार उद्योजकांपैकी कोणाच्या तरी 3 प्रोडक्टची नावं सांगा जी तुम्हाला पटकन आठवतात. गाऊन. ओके. मैसूर पाक. ओके. आणि ज्वेलरी. ओके. वर्षाताईकडची ज्वेलरी. ओके. मंगळसूत्र वगैरे. वर्षाताईकडची ज्वेलरी. मी तिच्याच कडून घेते. ग्रेट ग्रेट ग्रेट. काम करण्यासाठी आवडता वेळ कोणता? सकाळ की दुपार की रात्र? रात्र. हा, बिकॉज तोच वेळ आहे तुमच्याकडे. Yes, रात्री 10 दिवसभर नंतर. जॉब करता तुम्ही. ओके. तुमची सुधारायची एक सवय, कोणती सवय सुधारायला आवडेल तुम्हाला? सुधारायची सवय म्हणजे नाही करायचं काही. ही जी सवय आहे की नको कंटाळा करणं एखाद्या गोष्टीचा, ती मला अगदी हद्दपार करून टाकायची आहे माझ्या लाईफमधनं. तर ती त्याच्या नाही दृष्टीने करायचं मी प्रयत्न म्हणजे आपण म्हणतो ना कंटाळा आला जाऊ दे आज नको उद्या करूया असं. तर ते नाही, ते उद्याचे करायचं ते आजच करायचं, हे मी स्वतःला थोडीस प्रोक्रॅस्टिनेशन कमी करण्याचा प्रयत्न. कमी करण्याचं. यस. क्या बात आहे. पण तुम्ही प्रचंड मेहनती आहात. कीप इट अप. सी, काय चुका काढणं सोपं असतं, करणं कठीण असतं. आणि यू आर अ डुअर, सो कीप डुईंग, हा ना. एक्झिबिशन की ऑनलाईन? एक्झिबिशन. ओके. आणि त्यांच्या जास्त ऑर्डर ऑनलाईन येतात, बरोबर. हा, चलो. भजन की डीजे? भजन. भजन. येस. आणि डीजे लागला तर? नाही, डीजे नाही फारसा आवडत. ओके. चलो. कोकण बाजार मधला सगळ्यात फेवरेट उद्योजक? सारिका दांडेकर. अरे वा. चलो. येस. एक प्रश्न मी ना सगळ्यांना विचारतोय, ग्राहकाशी आतापर्यंत खोटं बोललात का? नाही, कधीच नाही. कधीच नाही. क्या बात आहे. ही सगळ्यात Never. महत्वाची क्वालिटी आहे, बरोबर ना? नाही, कारण आपण खोटं बोलून ते आता मी सांगितलं की माझं तूप हे गीर गाईचं आहे तूप, आणि बाहेर जाऊन त्यांनी कुठे टेस्टिंग वगैरे करून त्याचं काहीतरी वेगळा इम्पॅक्ट माझ्यापर्यंत आला तर त्याच्यात मी खोटी ठरते. ऍटलीस्ट ह्याच्यामध्ये मी सांगू शकते की ज्यांनी माझ्याकडनं तूप घेतलं त्यांनी सेपरेटली लॅबमध्ये टेस्ट केलं तूप आणि नंतर पुन्हा ऑर्डर केलं की नाही तुमचं व्हॅलिड आहे, तूप ऑथेंटिक आहे. सो राईट इंटेंट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट Yes. फॉर सक्सेस इन द बिझनेस, हा ना. येस. बरोबर ना ते? या. चलो. श्रेयाताई, तुम्हाला भेटून नेहमीच मजा येते. तुमची मेहनत बघताना म्हणजे तुमचा प्रवास ना अगदी छोट्या छोट्या स्टेप्स, तुमच्या कॉन्शियस स्टेप्स तुमच्या आम्ही ऑब्झर्व केल्यात. जबरदस्त मेहनत करता तुम्ही आणि त्याला खूप यश मिळो आणि असंच तुमचं काम Thank चालत you, राहू. sir. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय कोकण. कोकण.